आज संकष्टी देवाची पूजा केली आणि सोसायटीच्या मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतला आणि शॉपला जायला निघाले. तेवढ्यात राम आला तर म्हटलं चल मी तुला घेऊन जातो. म्हटलं चल तुझ्यासोबत येते आज. तर मस्तपैकी आज शॉपला गेले स्कूटीवरती आणि त्याच्यानंतर राम बोलला की मी घेतो लाईव्ह, तू बुकिंगचं बघ. तर म्हटलं ठीक आहे. तर मग मी बुकिंग वगैरे घेतलं. वेबसाईटवरचं जे क्वांटिटी बुकिंग होतं ते सगळं मी फिनिश केलं. त्याच्यानंतर शूट वगैरे कंप्लीट केलं. पार्सलही येत होती आणि मस्तपैकी म्हटलं चल राम आज मी लवकर घरी जाते. तर मस्तपैकी आज मी लवकर घरी आले होते आणि माझ्या पिल्लूसोबत आज छान ॲक्टिव्हिटी करायचा आज डे होता. त्यामुळे तो वाटच बघत होता ती ॲक्टिव्हिटी कधी करायची. म्हटलं चल बाळू आज करायची. मग त्याला फ्रेश वगैरे केलं आणि त्याच्यासोबत ही अशी ॲक्टिव्हिटी करत असते मी. तर तुम्हाला पण अशा ॲक्टिव्हिटीज तुमच्या बाळासोबत करायच्या असतील ना तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीचे रील्स तुमच्यासोबत नक्की शेअर करेन आणि काही चुकलं तर मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि मस्तपैकी छान पद्धतीत एन्जॉय करत आम्ही अशा ॲक्टिव्हिटी करत असतो. अभ्यासचा अभ्यास पण होतो, खेळचा खेळ पण होतो आणि ॲक्टिव्हिटी पण होऊन जाते. जास्त मी बर्डन देत नाही त्याच्यावरती. हेच जे स्कूलमध्ये शिकवतात ना ते जे ग्रुपवर येतं ना त्यातलंच मी थोडंसं त्याच्यासोबत छान मस्तपैकी करत असते आणि मग त्याच्यातून त्याचा अभ्यास पण होतो, त्याची छान स्मरणशक्तीसुद्धा वाढते, तो छान ॲक्टिव्ह पण होतो आणि ग्रो पण होतो. त्याच्यामुळे अशा ॲक्टिव्हिटी त्याच्यासोबत करायला मला फार आवडतं आणि वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी मी यूट्यूबवरती वगैरे सर्च करून ना त्याच्यासोबत करत असते. तुम्ही पण तुमच्या मुलांसोबत करत चला. तुमच्याकडे पण अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी असतील ना जे लहान मुलांसोबत मी करू शकते तर बाबूसोबत करण्यासारख्या, तर तुम्ही मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी नक्की त्याच्यासोबत करेन. आणि ना तुम्ही पण असे करत जावा आणि जास्त बर्डन देत जाऊ नका तुमच्या मुलांवरती, कारण हल्लीचे पेरेंट्स खूप मुलांवरती बर्डन प्रेशर वगैरे करत असतात. आता तुम्ही म्हणाल तू लई शहाणी, तू नको आम्हाला सांगू. तर असं काही नाही, मी आपलं जस्ट सांगितलं कारण मी आजूबाजूला बरेचसे पेरेंट्स बघते ना तर ते असेच करत असतात त्यांच्या छोट्या छोट्या मुलांवर किंवा मोठ्या मुलांवरती सुद्धा. तर असं नाही करायचं, हसत खेळत त्यांना शिकून द्यायचं छान मस्तपैकी. कारण आपल्या आईवडिलांनी कधी आपल्यावरती बर्डन नाही केलं, त्याच्यामुळे मी पण जास्त असं हे करत नाही. सगळं अभ्यास वगैरे करून घ्यायचा पण कसं एक वेगळा वेने एक वेगळ्या पद्धतीनं करायचा. मुलं अगदी आवडीनं आणि एक गुन्ह्या बाळासारखी करतात. तर अशा पद्धतीचंच मी बाबूसोबतसुद्धा करत असते. त्यामुळे त्याला अशी रुची निर्माण होते की आज काय नवीन असं तो करत असतो. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. चलो बाय.